हे इन पर्सन इतकं सुंदर वाटतंय. आय कॅनॉट टेल यू. गुड मॉर्निंग. आज आमचा स्नॉर्कलिंग डे आहे. आता म्हणजे ब्रेकफास्ट आम्ही ऑलरेडी केला आहे. आता तिकडे आम्हाला 9:30 वाजता बोलवलं. सो मग चाललो आहे आम्ही आता. बाकी जेवणाचा मेनू पण होता. नॉट ट्राईड इट. और यहाँ हमारी खटारा बहुत ही आवाज़ कर रही है. आम्ही आमच्या साईडच्या स्नॉर्कलिंगचे शूज घेतल्यात आणि हेडिंग दॅट ब्लॅक गाय. कुठे घेऊन चाललाय काय माहिती. एवढी सगळी एकत्र आहे आम्ही. न्यू वन. होय. Okay, so you guys here today, we're going to do like 3 times for the snorkeling, okay, and 3 different places. Okay, first how we do here, we're going to see underwater statue. Okay, underwater statue maybe is down there. The nice, the pink bird there. Yeah, kita lagu. Okay, yeah, but we're going to try to start swim from here and swim like that direction. Okay. ठिकाणी केसांचा अवतार झालेला आहे. स्नॉर्कलिंग एक्सपिरियन्स जबरदस्त. स्कुबा डायव्हिंग आवडते मला. 4-5 महिने झाल्यानंतर त्यांना सोडणार पाण्यात सीमध्ये. Nyuruh. Apa? Ha. 1, 2, 3, start.
मग फोन बॅगेतच असणार रे, फोन बॅगेतच असणार. मग कुठं होतं? इथं आता अर्ध्या तासापूर्वी आम्ही असे दोघं पण पळत होतो. ॲक्च्युली आमचं पाऊच बीचवरतीच राहिलं होतं. थोडं स्विमिंग पूलमध्ये जाण्या म्हणजे तिकडून आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इनफॅक्ट पाण्यातच आहोत दोघं पण, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. आणि बीचवर पण गेलो होतो, तिथं ॲक्च्युली एक पाऊच राहिलं. आणि घरी आल्यानंतर म्हणजे रूमवरती आल्यावर 15-20 मिनिटानंतर ही वॉज लाईक की माझं पाऊच कुठं गेलं, आणि त्याच्यातच मोबाईल होता असं गैरसमज झाला. पण पळत गेलो, पाऊच लकीली बीचवरती होतं, कोणी उचललं नाही. हेच जर माझ्या मते त्या कंगू किंवा सेमिनिया किंवा कुटा ह्या एरियामध्ये असतं तर नक्की मोबाईल, म्हणजे समजा मोबाईल असतं किंवा पैसे जे काय असतं तुमचं सगळं गॉन असतं. बट लकीली पाऊच तिथेच होता. नंतर त्या रेस्टॉरंटचे जे वर्कर होता त्याने फाइंड हबमधून ह्यांचं गुगलचं लॉग इन केलं, मग तिथून मोबाईल सर्च केला तर, आणि तिथून कॉल दिला तर मग ज्या गार्डन एरियाच्या रूममध्ये दिसला तो. मग वापस पळत रूमवरती, तर मग बॅगमध्येच होता. सो फायनली मिळालं. आता आम्ही थोडंसं निवांत बीचवरती इथेच थांबणार आहे, गाडीवरून इकडे तिकडे फिरणार. आणि इथं बाहेर ते मूवी लावतात ना, मग छान 3 तास मूवी बघायचं. थोडंसं त्यांचे हॅपी आवर्स वगैरे पण काय आहेत तर त्याचा पण लाभ घेण्यात येईल. अँड लेट्स गो. डन आदिल साहेब, डन. त्या पाण्यामुळे सगळं फॉगी झालं माझ्या. दिसत नाही आहेस काय? पाण्यामुळे सगळं फॉगी झालंय. फॉगी काही दिसत नाही आहे. सॉल्टेड वॉटर होतं का नाही ते? 10 वाजल्यापासून सॉल्टेड वॉटरमध्येच आहे. हां अगं ते हे होतं ग, चष्मा होता. स्विमिंग पूल मध्ये ते Continuous. मध्ये ही क्लोरीन वापरत नाहीत, हो, सॉल्ट इकडचे. वापरतात हो. प्युरिफिकेशन. आणि मी ते खालनं अंडर वॉटर करत मी म्हटलं बाहेर आलो, म्हटलं शेकोटी कोणी गेल्या. इथं थंडी नाही काय नाही, शेकोटी कोण करायला लागलंय, सगळा धूर. आणि मला विचारतात पण, नाही तुला धुकं वाटतंय का, धुकं दिसतात का? म्हटलं नाही. एनिवेज चलो. हे कालपर्यंत नव्हते झुले, आज लावलं. मस्त फोटो काढायचे तर आपले पण तसं उभारून एक काढून घेऊया. हा काय? Tell me when to stop. Okay. मस्त झुल्यावरती थोडे फोटोज काढले आणि आता एक घोडेवाल्याला शोधतोय, घोड्यावर एक काढूया थोडे फोटोज. माहौल भाई. हे इन पर्सन इतकं सुंदर वाटतंय. आय कॅनॉट टेल यू. Excuse me, can you take this? This as well as this. And both the results look good. Movie looks good. Despacito.
फॉरेनच्या गल्ल्यांमध्ये आला असं बघते की नाही. हां पण एक लक्षात घे ना यार, हां आपली करन्सी यांच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, हां तरी इथं बघ की स्वच्छता बघ, होय साफटीपणा बघ. गर्दी नाही हो. तर मंडळी गिलिटीचा सेकंड डे आणि माझ्या मते ब्लॉग नंबर 4 बाली व्हिसातला संपलेला आहे इथेच. आणि पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि पुढचे ह्याचे जे ब्लॉग्स असतील ते पण असे अजून मी डिटेल व्हिडिओ काढला होता, बट ऑब्व्हियसली मला अपलोड करायला पण लेट झाला आहे आणि मला दुसरे पण पेंडिंग ब्लॉग्स अपलोड करायचे आहेत. मग ते थोडे माईट बी 2 डेजचा एक ब्लॉग, असे अजून 2 ब्लॉग्स येतील. सो स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस वन. छोटूसा ब्लॉग होता हा, लकीली 8-10 मिनटातच कवर झाला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड हॅव अ नाईस डे.